उत्तराखंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगता झाली. हल्दानी इथं पार पडलेल्या सांगता समारंभात भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्षा पी.टी. उषा यांनी या स्पर्धेच्या समारोपाची घोषणा केली. या कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी उत्तराखंड सरकारच्या हरित गेम्स उपक्रमाचं तसंच या स्पर्धेचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल उत्तराखंड सरकारचं अभिनंदन केलं. यावेळी अमित शाह यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पुढील आयोजनासाठी स्पर्धेचा झेंडा मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांना सुपूर्द केला. 39व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं यजमानपद मेघालय असणार आहे. दरम्यान या स्पर्धेत महाराष्ट्र 54 सुवर्णपदकांसह सर्वाधिक 201 पदकं पटकावत दुसऱ्या स्थानी राहिला. पदकांमध्ये 71 रौप्य आणि 76 कांस्य पदकांचा समावेश आहे. महाराष्ट्रानं जिम्नॅस्टिकमध्ये सर्वाधिक 12, मॉडर्न पॅन्टाथलॉनमध्ये 7, ॲक्वेटिक्समध्ये 6 तर सायकलिंगमध्ये 5 सुवर्णपदकं पटकावली आहेत. तर स्पर्धेत सर्व्हिस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड संघानं 68 सुवर्णपदकांची कमाई करत पहिलं स्थान पटकावलं तर हरियाणा 48 सुवर्णपदकांसह तिसऱ्या स्थानी राहिला.